नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत आपल्या शेतावरती आणि बघू शकता इथे आपल्या झाडाला पायनॅपलचे जो झाड आहे त्याला फळं आलेली आहेत। हे पहा, अजून हा फळ तयार झालेला नाही, अजून त्याला 15 दिवस लागतील तयार होण्यासाठी आणि त्याच्यानंतर तो आपण काढणार आहोत। आणि अशी खूप मोठ्या पद्धतीने इथे फळं आलेली आहेत। झाड लावल्याच्या नंतर उत्पन्न चालू होतं मित्रांनो। अशीच नवीन रोपं आपल्याला लावणं गरजेचं आहे। तर आपल्या शेतामधलं फळ खाण्याचा जो आनंद आहे ना, हा वेगळा आनंद असतो मित्रांनो। कारण मार्केटमध्ये आपण जर घ्यायला गेलो तर आपल्या पॉकेटवरती ताण पडतो, आपला बजेट कोलमडतो, कारण तो एक्स्ट्रा खर्च असतो। घेण्याची इच्छा असते, खाण्याची इच्छा असते, पण पॉकेट अलाव करत नाही आपला। त्याच्यासाठी अशी जर लागवड करून ठेवली तर आपल्याला स्वतःच्या शेतामधील फळ खाण्याची एक वेगळी मजा मिळू शकते। हे पहा मित्रांनो, अननसाची झाडं आणि त्याला फळं आलेली आहेत। हे पहा, कशा पद्धतीने आता हे जे आहेत ह्याला पण फळं लागणार आणि हा जो वरचा भाग आहे ह्याला तोडून पुन्हा आपण जमिनीमध्ये लावला तर पुन्हा नवीन झाड तयार होतं त्याचा। आता सुरुवातीला आपण एक 2-3 झाडं आणलेली आणि त्याच्यातून हे जे आहेत वरचे हे कट करून पुन्हा लावून आता ही बघा किती झाडं झालेली आहेत। हे पहा इकडे, त्याच्यानंतर इथेही आहेत। हे पहा, हे पहा इथे, इकडेही आहेत झाडं। हे पहा, हे बघा सगळ्या फळांचं हे वरचं कट करून पुन्हा आपल्याला लावता येतं ते। हे पहा सगळे, त्याच्याने तिकडेही झाडं आहेत, तेही बघूया आपण। हे पहा, हे ना अशाच पद्धतीने लागवड केलेली आहे। वरच्या फळाचे कट करून पुन्हा जमिनीत लावलेलं आहे आणि त्याच्यापासून एवढी झाडं झालेली आहेत। आणि ॲट अ टाईम आता बघायला गेलं तर 20-25च्या वरती आहेत। पुढच्या व्हिडिओ आवडली तर सुनील रटडे चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।